वेलकम बैक टू माय चॅनल. टुडेज रेसिपी इज पापडी चाट. पापडी चाटसाठी लागेल चिंच गुळाची चटणी. त्यासाठी चिंच मी 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये सोक करून घेतली. तोवर मी इथे बनवते हिरवी चटणी. हिरवी चटणीसाठी कोथिंबीर, 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या, हिरवी मिरची फिकी आणि तिखट पण दोन बारीकशी तिखट पण घ्या, जिरे आणि लिंबाचा रस. छान याचं वाटण तयार करून घ्या. थोडंसं पाणी ॲड करून इथे आपली हिरवी चटणी रेडी आहे. आता पापडी चाटसाठी लागेल पापडी. त्यासाठी 2 कप मैदा, ओवा, चवीपुरतं मीठ आणि 1 पळी तेल हे छान मिक्स करून घ्या आणि थोडं पाणी ॲड करून याची छान कणिक तयार करून घ्या. कणिक खूप सैल पण नको, थोडी दाटसरच हवी आहे. आता कणिकपासून छान अशी पोळी तयार करून घ्या आणि वाटीच्या मदतीने अशी छान गोल आकाराचे पापडी रेडी करून त्यावर फोर्कच्या साहाय्याने छिद्रे करा. त्यामुळे पापडी फुलणार नाही आणि ते छान क्रिस्पी पण होईल. आता गरम तेलामध्ये पापडी फ्राय करून एकदम कमी आचेवर फ्राय करा. त्यामुळे कच्चं राहणार नाही आणि छान क्रिस्पी पण होईल आणि ते फुलणार पण नाही. पापडी चाट तर सर्वांनाच खाऊ वाटते, पण बाहेरची पापडी चाट म्हटलं म्हणजे अनहायजेनिक. तर का नाही आपण अशाच पद्धतीने घरी पापडी चाट तयार करूया. अशीच सगळी पापडी मी रेडी करून त्यानंतर उरलेली चटणी, ते की चिंच गुळाची चटणी कशी बनवायची आहे ते मी दाखवते. तुम्ही बघू शकाल किती छान अशी पापडी बनून तयार झाली आहे. खूप क्रिस्पी आणि साधी छोट्या मुलांना अशीच जरी दिली तरी पण त्यांना खूप आवडते. आता चिंच गुळाची चटणी. चिंच 10 मिनटं पाण्यामध्ये सोक केल्यानंतर ते खूप अशी मऊसूत झाली. आता हे चिंचाचं पाणी मी गाळून घेते. इथे चिंचाचं पाणी मी एका कढाईमध्ये ओतून घेतलं. आता त्यामध्ये जाईल थोडासा गूळ, जिरेपूड, जिरे भाजून त्याची छान पावडर तयार करून घेतली आणि याच्यामध्ये जाईल थोडंसं लाल तिखट, आणि सोबतच जाईल सेंदव मीठ. एक 5 ते 7 मिनिट याला असं शिजवून घ्या आणि शिजल्यानंतर तुमची चिंच गुळाची चटणी रेडी आहे. आता सर्विंग टाईम. इथे उकडलेले बटाटे, बारीक चिरलेले कांदा, टोमॅटो, सेव, पापडी, छोले, चणे, उकडलेले चणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि आपली हिरवी आणि चिंच गुळाची चटणी. बघूनच तोंडाला कसं पाणी येते. तर चला मग सर्व करा आणि खायला सुरुवात करा.